चेंबूर कैंप 154 के पूर्व शाखा प्रमुख रवि सिंह ने धूमधाम से मनाई छत्रपति शिवाजी महाराज की जयंती। इस शुभ जयंती के अवसर पर प्रमुख उपस्थित हुए पूर्व सांसद राहुल शेवाड़े, चेंबूर के विधायक तुकाराम काते, विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीता वैती, दीपक महेश्वरी सहित कई गणमान्य लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज जयंती के इस अवसर पर देशवासियों को शुभकामनाएं दी। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते। आज अख्ख्या मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप जोरात शिवजयंती साजरी होते। त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींना, शिवसैनिकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो की जे ह्या जयंतीमध्ये साजरे झाले त्यांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि भरभराटी देवो अशी देवाकडे प्रार्थना करतो। आज रवि सिंगने इथे शिवजयंती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी साजरी केले, त्यालाही रवि सिंगला मी खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता तिकडे लफडे चालू आहेत, कबरीकडे लफडे चालू आहेत। आता आपण काय त्याविषयी बोलू शकत नाही, जे टाईम येईल तेव्हा बोलेन। आवाज आता सैनिक आणि बजरंग दल आणि सर्व आवाज़ उछलते हैं। हर साल की तरह जैसे हमें यहाँ पे अवसर मनाने का मौका मिलता है श्री छत्रपति शिवाजी महाराज जी का जयंती का, वहाँ पे हमारे मुख्य नेता उपनेता राहुल शेवाले जी और आमदार तुकाराम काते जी और कई हमारी पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ जो हमारे महिला पुरुष हमारे पार्टी से जुड़े हुए हैं, उनका सम्मान करना, उनके साथ यहाँ पे शिवाजी महाराज की जयंती को सेलिब्रेट करना हर साल की तरह इस साल भी हमें अवसर मिला है। और हम ये कोशिश करेंगे कि हर साल ये अवसर हमें मिलता रहे और हम शिवाजी महाराज की ये जयंती हर साल इसी तरीके से मनाते रहें। मुझे ये चौथा साल है जब मैं पिछले 17-18 सालों से मैं उप शाखा प्रमुख, गढ़ प्रमुख, उसके बाद अब शाखा प्रमुख मुझे शिवाले साहब ने बनने का मौका दिया था। तो उसके बाद से मैंने ये जो अपना जवाबदारी समझ के इस प्रथा को अब मैं आगे बढ़ाता ही रहूँगा। पूर्वीपासून ही प्रथा राहिलेली आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे त्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये होत असते। जे शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून विभाग क्रमांक 11 मध्ये सर्वच ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात आहे। चेंबूर विधानसभेमध्ये देखील ही शिवजयंती मोठ्या उत्साहात आहे। आज या ठिकाणी भाजी मार्केट चेंबूर कॅम्प इथे ही पारंपरिक शिवजयंती या ठिकाणी रवि सिंग यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली। आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व नागरिकांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा। धन्यवाद। आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती ही पूर्ण उत्साहाने, जल्लोषपूर्ण, भावपूर्ण महाराष्ट्राबरोबर साजरी केली जाते। या महान राजाची शिवजयंती दररोज साजरी केली तरी कमी आहे। मग ती तिथीनुसार होऊ दे, तारखेनुसार होऊ दे, शिवजयंती हा आम्हाला शिवरायांचा आशीर्वाद आहे। आज जे आम्ही हिंदू म्हणून आज उभे आहोत महाराष्ट्रामध्ये, ती ह्या राजाची मुळे आहोत। छत्रपती संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचं आदर्श आराध्य दैवत आहे। आज जे हिंदू म्हणून आम्ही जगतोय, आज आमच्या हिंदू म्हणून डोक्यावर पदर आहे, हिंदू म्हणून आमच्या कपाळावर टिळक आहे, हिंदू म्हणून आम्ही आज वावरतोय आणि मंदिरावर जो कळस आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे। म्हणून आम्ही नतमस्तक होतोय आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण चेंबूरवासियांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नक्कीच प्रत्येक शिवप्रेमीची मागणी असणारच आणि मला असं वाटतं उशिरा म्हणा पण आज हिंदू आणि शिवप्रेमींना जागृत झालेत आणि आज मागणी करतायत। ती खरोखर रास्त मागणी आहे की ज्या औरंग्याने महाराष्ट्रामध्ये अत्यंत हाल हिंदूंचे केले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, ज्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे आज हिंदू आम्ही आहोत, जगतोय, ज्यांनी हिंदुत्वासाठी आपले प्राण दिले, नाहक हाल केले, ज्यांनी महिलांवर, पुरुषांवर, बालकांवर, सगळ्यांवर केले हाल, अशा औरंगजेबाची कबर तिथे असू नये असं मला वाटतं। पण तुमच्या माध्यमातून मी युवा पिढीला सांगते की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा आम्ही सगळे जे हिंदू मराठी आहोत, आमच्यामध्ये जे रक्त सळसळतं मराठ्यांचं, त्यांना सगळ्यांना मी आव्हान करू शकते की ज्यावेळी औरंगाबादचं
नामकरण करण्यात आलं त्यावेळी जी याचिका केल्यानंतर जो वोटिंग झालं होतं तेव्हा औरंग्याची कबर असण्यासाठी 1 लाख वोटिंग होतं आणि कबर काढण्यासाठी 40,000 वोटिंग झालं होतं. मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावं की हे अभियान सुरू करायला पाहिजे की औरंग्याची कबर या महाराष्ट्रात नको. कारण की ह्या महाराष्ट्रात ज्याची ओळख आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जो शत्रू होता ज्यांनी नाहक छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल केले, अशा नराधमाची या ठिकाणी कबर नसावी अशी प्रत्येक शिवप्रेमीची मागणी आहे आणि सरकारने ही मागणी पूर्ण करावी. मी तर म्हणते पूर्ण युवकांनी पूर्ण महाराष्ट्रावर अभियान चालू करायला पाहिजे. विश्व हिंदू परिषदने आज हे अभियान छेडलेलं आहे निषेधाचं, पण प्रत्येक वस्तीमध्ये हे अभियान व्हायला पाहिजे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचणं गरजेचं असं मला वाटतं. धन्यवाद. आज शिवजयंतीच्या निमित्त मी सगळे चेंबूरवासी आणि महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि महाराजांचे कार्य हे सगळ्या जाती धर्मासाठी प्रेरणादायी आहे. तर मी या निमित्ताने महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साह आणि आनंदाने साजरी होत आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वैभवशाली इतिहास आहे आणि जयंतीच्या माध्यमातून त्या वैभवशाली इतिहासाची सर्वांना एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळते आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला पण. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि नेहमी आपण कुठलंही कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून, आराध्य देवताला स्मरूनच काम करत असतो आणि त्यांचा आदर्श ठेवूनच आपण काम करत असतो. त्यामुळे भविष्यातही सर्व महायुतीचं जे सरकार आहे ते पण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच या महाराष्ट्रामध्ये काम करेल. औरंगजेबाच्या कबर काढण्याच्या संदर्भात सरकार लवकरात लवकर निर्णय घेईलच. लोकांची जी भावना आहे त्या भावनेचा आदर ठेवेल, कारण तो क्रूर कर्मा होता आणि त्याचं या ठिकाणी कबर नसावी अशी लोकांची भावना आहे. लोकांची जी भावना आहे त्या भावनेशी सरकार नेहमीच पाठीशी उभे राहील आणि सर्व शिवसैनिक नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच काम करतील हा मला संपूर्ण विश्वास आहे. निश्चित स्वरूपात छावा चित्रपट बघून लोकांमध्ये ही प्रेरणा जागृत झालेली आहे, पण यापूर्वी पण पाठ्यपुस्तक असेल या सर्व माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं जे सरकार आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक हा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूनच काम करतो, त्यांचा आदर्श ठेवूनच काम करतो. होईल जी लोकांची जी भावना आहे त्या भावनेशी आम्ही सर्वजण पाठीशी.